आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. काउंटडाऊन सुरू, उत्कंठा वाढली. मुजोर अधिकाऱ्यांशी झुंज देण्यास भाजप सक्षम. भाजप उमेदवारांचा झंझावाती प्रचार. जनसेवेचे व्रत घेऊन दाम्पत्य निवडणूक रिंगणात. वार्ड क्रमांक 7 मध्ये परेश शिंदे यांना संघटनांचा पाठिंबा. राकेश कलघटगी यांना वाढता पाठिंबा. बंडखोरांना पक्षविरोधी कारवाईचा दणका. मराठी एकजूट राखण्याचे समितीचे आवाहन. मूर्तिकारांना मनपा बजावणार नोटीस. शाळा, शासकीय कार्यालये शुक्रवारी बंद. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8843 8863. आता पाहूयात सविस्तर बातम्या. महानगरपालिका निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी आता संपुष्टात आली आहे. मिळालेल्या अल्प वेळात मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी उमेदवारांचा आटापिटा सुरू झाला आहे. उपलब्ध वेळेत मतदारांना खुश करण्यासाठी आमिषांची खैरात होण्याचे संकेत दिसून येत आहेत. अशा वेळी मतदारांनी कोणत्याही आमिषांना बळी न पडता मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन स्मार्ट न्यूजच्या माध्यमातून करण्यात येत आहे. निवडणुकीसाठी मतदान दिनांक 3 रोजी होणार आहे. त्यासाठी 58 वार्डांमध्ये 358 उमेदवार रिंगणात आहेत. या खेपेला अनेक वार्डांमध्ये बहुरंगी लढती रंगणार आहेत. विशेष म्हणजे प्रथमच राष्ट्रीय पक्षांनी यामध्ये उडी घेतली आहे, त्यामुळे लढतींना विशेष महत्त्व आले आहे. मनपा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी प्रशासनाने परिपूर्ण व्यवस्था केली आहे. शहरातील मतदान केंद्रांवर सुरळीत प्रक्रिया पार पाडावी यासाठी योग्य पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. मागील 4 दिवसात प्रचाराची रणधुमाळी अखंडपणे सुरू होती, मात्र उमेदवारांना मतदारांच्या संपर्कासाठी वेळ अपुरा पडला आहे. त्यामुळे उर्वरित 2 रात्रींमध्ये मतदारांना भुलविण्यासाठी अनेक मार्गाने आमिषे दाखविण्याचा तसेच भावनिक आवाहने करण्याचा प्रयत्न होणार आहे. अशा वेळी मतदारांनी सारासार विचार करून योग्य अशा उमेदवाराला मतदान करण्याची गरज निर्माण झाली आहे. मुजोर अधिकाऱ्यांशी झुंज देण्यास भाजप सक्षम. महानगरपालिकेचा कारभार सध्या अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रासलेला आहे, मात्र सामान्य नागरिकांच्या समस्यांचे त्यांना देणे घेणे नाही. अशावेळी महानगरपालिकेचे सक्षम सभागृह अस्तित्वात येणे गरजेचे आहे. यासाठी भाजपने सक्षम उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. मुजोर अधिकाऱ्यांशी झुंज देऊन त्यांना वठणीवर आणण्याची क्षमता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे मतदार निश्चितच आपले मतदान योग्य निकषांवर करतील असा विश्वास भाजपचे निवडणूक प्रभारी आणि बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी व्यक्त केला. स्मार्ट न्यूजला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की भारतीय जनता पक्ष प्रथमच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवित आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे बेळगावच्या विकासाचा मुद्दा आहे. सध्या मनपाला उपलब्ध होणारा निधी हा अपुरा पडतो, त्यामुळे अनेक कामे वेळेत पूर्ण होऊ शकत नाहीत. त्या विकास कामांना गती देण्यासाठी जादा निधीची आवश्यकता भासते. या निधीची मंजुरी सरकारकडून मिळवून आणण्यासाठी मनपाच्या सभागृहात तसा ठराव होणे आवश्यक असते. त्यामुळेच विकास कामांसाठी भाजपने या खेपेची निवडणूक पक्षाच्या चिन्हावरच लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे सक्षम आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत असे त्यांनी सांगितले. भाजप उमेदवारांचा झंझावाती प्रचार. महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सांगता बुधवारी केली. मतदारांच्या पाठिंब्यामुळे बेळगाव दक्षिण आणि उत्तर या दोन्ही मतदारसंघात भाजपचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील असा विश्वास उमेदवार आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. भाजपच्या नेतृत्वाने या खेपेची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर उमेदवार
उमेदवारांची निवड करून त्यांना संधी देण्यात आली आहे। काही ठिकाणी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोर बंडखोरीचे आवाहन उभे ठाकले होते, मात्र पक्षाची शिस्त म्हणून त्यांच्यावर कारवाईचा बडगा देखील उगारण्यात आला आहे। यामुळे आता पक्षाने अधिकृत उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुखकर केला असल्याची प्रतिक्रिया काही उमेदवारांनी व्यक्त केली आहे। या उमेदवारांनी आपल्या प्रचार कार्यात विकास कामांचा मुद्दा महत्त्वाचा मानून मतदारांशी संपर्क केला आहे, त्यामुळे वार्डांमध्ये रेंगाळलेली कामे गतिमान होऊ शकतील अशी ग्वाही देण्यात येत आहे। त्यामुळे भाजपच्या उमेदवारांनी 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। मतदार राजाचा कौल भाजपच्या बाजूने राहणार का याचे उत्तर दिनांक 3 रोजी होणाऱ्या मतदानावेळी मिळणार आहे। जनसेवेचे व्रत घेऊन दाम्पत्य निवडणूक रिंगणात। पतिराजांनी मनपामध्ये महापौर पद भूषविले तर पत्नीने उपमहापौर पदाचा मानही मिळविला। आता जनसेवेचे व्रत अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी हे दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। माजी महापौर आप्पासाहेब पुजारी आणि मधुश्री आप्पासाहेब पुजारी हे दाम्पत्य वडगाव परिसरातून निवडणूक लढवित आहेत। आप्पासाहेब पुजारी हे वार्ड क्रमांक 41 मधून तर त्यांची पत्नी मधुश्री पुजारी या वार्ड क्रमांक 56 मधून निवडणूक लढवित आहेत। या संदर्भात स्मार्ट न्यूजशी संवाद साधून बोलताना या दाम्पत्याने आपली भूमिका मांडली। तसेच यापूर्वी वार्डांमध्ये केलेल्या झंझावाती विकास कामांमुळे आपल्याला मतदारांनीच पुन्हा एकदा निवडून रिंगणात उतरण्याचा सल्ला दिला आहे। त्यामुळे आम्ही दोघेही या रिंगणात उतरलो आहोत। दोघांनाही वार्डातील समस्यांची चांगली जाणीव आहे, त्यामुळे मतदार आम्हाला निश्चितच पाठबळ देतील असा विश्वास या दाम्पत्याने व्यक्त केला। वार्ड क्रमांक 7 मध्ये परेश शिंदे यांना संघटनांचा पाठिंबा। वार्ड क्रमांक 7 मधील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार परेश शिंदे यांना विविध संघटनांचा पाठिंबा मिळतो आहे। केळकरबाग येथे ॲडव्होकेट अशोक पोद्दार यांच्या हस्ते उमेदवार शिंदे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। केळकरबाग, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, समाधवी गल्ली, गोंधळी गल्ली, कंगराळ गल्ली, गणाचारी गल्ली, काकतीवेस रोड परिसरात झंझावती प्रचार करण्यात आला। विविध संघटनांचे सुभाष हेरवाडकर, प्रकाश उसूलकर, कल्पना उसूलकर, धनराज काविलकर, संजय गावडे, प्रकाश वाके, राजू लासे, युवराज लोंढे, सुमित आर्य, प्रथमेश शिंदे, हर्ष शिंदे, वैभव धामणेकर, स्मिता आर्य, सुवर्णा उसूलकर आदींनी प्रचारात सहभाग घेतला होता। शिंदे यांना काकतीवेस येथील मुस्लिम बांधवांनीही पाठिंबा दर्शवला। घरोघरी प्रचार करून उमेदवार शिंदे यांनी मतयाचना केली। राकेश कलघटगी यांना वाढता पाठिंबा। मनपा निवडणुकीतील वार्ड क्रमांक 30 चे सेवाभावी उमेदवार राकेश कलघटगी यांनी प्रचाराचा झंझावात सुरू ठेवला आहे। त्यांना मतदारांनी वाढता पाठिंबा व्यक्त केला आहे। निवडणूक प्रचार कार्यात त्यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे। तसेच मतदारांना आवाहन करून आपल्या कार्याची माहिती दिली आहे। वार्ड क्रमांक 30 च्या परिसरातील नागरी समस्यांची आपल्याला चांगलीच जाणीव आहे, त्याचप्रमाणे मतदारांच्या पाठबळावर आपण ही निवडणूक लढवित आहोत। येणाऱ्या काळात आपण जनतेची सेवा अधिक सक्षमपणे करावी यासाठी मतदारांना ग्वाही दिली आहे। त्याचप्रमाणे आपल्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे असे स्मार्ट न्यूजशी बोलताना सांगितले। बंडखोरांना पक्षविरोधी कारवाईचा दणका। महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी बंडखोरी करणाऱ्या मंडळींना पक्षाच्या वरिष्ठांनी चांगलाच दणका दिला आहे। बंडखोरी करून निवडणूक रिंगणात राहिलेल्या उमेदवारांना पक्षातून काढून टाकण्यात आल्याची कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये दीपक जमखंडी वार्ड क्रमांक 41, शिवानंद मुगळीहाळ वार्ड क्रमांक 46, गजेश नंदगडकर वार्ड क्रमांक 4, नागविणी संजय सवाशेरी वार्ड क्रमांक 49, आरती पाटोळे वार्ड क्रमांक 19, शिवानंद मुरगोड वार्ड क्रमांक 19, ज्योती भाविकट्टी वार्ड क्रमांक 36 या भाजप सदस्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे। अधिकृत म्हणून घोषित केलेल्या उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या या सदस्यांना हा दणका देण्यात आला आहे। पक्षाचे अध्यक्ष नलिन कुमार कटील यांच्या सूचनेवरून ही कारवाई करण्यात आली असल्याचे भाजप महानगर अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे।
मराठी एकजूट राखण्याचे समितीचे आवाहन। महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतील सर्व हेवेदावे बाजूला सारून नेते एकत्र आले आहेत। त्यामुळे आता मराठी जनतेनेही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी थांबून आणि खुल्या सोडण्यात आलेल्या वार्डात समिती निष्ठावंतांना निवडून आणण्यासाठी एकजूट दाखवावी असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे। महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद दाखवण्यासाठी संबंधित वार्डातील पंच आणि जाणकारातून उमेदवारांची निवड करण्यात आली आहे। अनेक वार्डात एकाच उमेदवारावर एकमत झाले नाही, त्यामुळे ते खुले सोडले आहेत। त्यामुळे मतदारांनी निष्ठावंत उमेदवारांना निवडून आणावे असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। मराठी माणसाच्या हितासाठी मतभेद बाजूला सारून नेते एक झाले आहेत। सीमावाद सोडवणे हे आमचे ध्येय एक असल्यामुळे सर्व नेते एकत्र आले आहेत। त्यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे। आता मतदारांनी एकजूट दाखवून समितीच्या उमेदवारांना निवडून आणा असे आवाहन करण्यात आले आहे। बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक ही 3 सप्टेंबरला होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पक्ष हे आपापल्या चिन्हावरती लढत आहेत। महाराष्ट्र एकीकरण समिती गेली 65 वर्ष या बेळगाववरती आपला हक्क सांगते आणि त्याप्रमाणे प्रत्येक निवडणुकीत शाबित करते आणि तो आजपर्यंत शाबित राहिलेला आहे। परंतु ही सत्ता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या हातातून काढून घेण्यासाठी हे राष्ट्रीय पक्ष आज पराकोटीच्या ईर्षेनं लढताना दिसत आहेत। परंतु दुर्दैवानं जी शिवाजी महाराजांची प्रतिमा महाराष्ट्र एकीकरण समिती वापरते तीच प्रतिमा आज ते आपल्या जाहीरनाम्यामध्ये किंवा प्रचाराच्या पत्रकामध्ये वापरत आहेत। पण दुर्दैवानं मला एक गोष्ट सांगावी लागते, ज्या वेळेला सीमा भागामध्ये शिवाजी महाराजांची पुतळी उभारायचा प्रयत्न झाला त्यावेळेला याच प्रशासनानं ते पुतळे न उभारता त्यांचे चौथरेसुद्धा उधळून टाकलेले आहेत। महाराष्ट्र एकीकरण समिती आणि त्यातल्या त्यात मराठी भाषिकामध्ये फूट पाडून त्यांना नेस्तनाबूत करण्याचा जो एक कट या प्रशासनानं आणि या इथल्या सरकारनं जो आखला आणि त्यातल्या त्यात त्यांचे 2 राष्ट्रीय पक्षांचे विधानसभेसाठी 2 उमेदवार निवडून आले की ही विधानसभेची निवडणूक करताना त्यांनी जी काही तोडफोड केली, नको असलेला भाग ज्या मतदारसंघात घुसडवला आणि समितीला पराभूत केल्यानंतर त्यांच्या अपेक्षा आकांक्षा वाढल्या आणि त्या दृष्टीनं आपण महाराष्ट्र एकीकरण समितीचं जी महानगरपालिका ताब्यात आहे ती खेचून घेऊया या तऱ्हेनं त्यांनी आपली व्यूहरचना केली। आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जर वार्डाचा अभ्यास केला तर ही लढाई खऱ्या अर्थानं मतदारांचं मत जाणून घेऊन त्यांना सुधारण्याच्या मार्गावर घेऊन जाऊन आपण काही सुधारणा देतोय आणि महाराष्ट्र एकीकरण समिती काय सुधारणा देते या तत्वावर न भांडता त्यांना पराभूत कसं करणं, त्यांना नेस्तनाबूत करणं आणि मराठी भाषिकांचं वर्चस्व कमी करण्यासाठी जे काही करता येईल ते त्यांनी केलं। मूर्तिकारांना मनपा बजावणार नोटिसा। गणेशोत्सव 10 दिवसांवर येऊन ठेपला असताना मंगळवारी दुपारी 4 वाजता मनपात मूर्तिकारांची बैठक बोलावण्यात आली होती। केवळ 15 मिनिटात बैठक गुंडाळण्यात आली। पीओपीवर बंदी आहे, त्यामुळे तुम्हाला नोटीस पाठवली जाईल अशी माहिती मनपा आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाडी यांनी दिली। शहरात परराज्यातून तयार मूर्ती आणून विकणारे विक्रेते मोठ्या संख्येने आहेत। असे असताना शहरातील केवळ मूर्तिकारांची बैठक बोलावण्यात आली होती। बैठकीत मूर्तिकारांचे म्हणणे न ऐकताच पीओपीवर बंदी आहे, तुम्ही सही करा, तुम्हाला नोटीस पाठवली जाईल असे सांगण्यात आले। बैठकीला अचानक बोलावण्यात आल्यामुळे मोजके मूर्तिकार बैठकीला उपस्थित होते। गणेशोत्सव तोंडावर आला असताना मनपाने नोटीस बजावण्यात येईल असे सांगितल्याने ते बुचकाळ्यात पडले आहेत। बैठकीला आरोग्य अधिकारी संजय डुमगोळ, सचिव पिरजादे उपस्थित होते। कोणतीही पूर्वकल्पना नसताना अचानक बैठक बोलावल्याने मूर्तिकारही संभ्रमात आहेत। शाळा, शासकीय कार्यालये शुक्रवारी बंद।
महापालिकेसाठी शुक्रवार दिनांक 3 रोजी मतदान होणार आहे। त्यामुळे महापालिका हद्दीतील सर्व शाळा, काही शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत, अशी माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे। निवडणुकीच्या कामासाठी अनेक शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे कार्यालये बंद असली तरी कर्मचाऱ्यांना सेवेवर कार्यरत राहावे लागणार आहे, असे कळविण्यात आले आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। महानगरपालिका निवडणुकीतील वार्ड क्रमांक 10च्या उमेदवार अनिता नारायण किटवाडकर यांना उमेदवारांनी भरघोस पाठिंबा व्यक्त केला आहे। सामाजिक कार्यकर्ते नारायण किटवाडकर यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका असलेल्या अनिता किटवाडकर यांना सामाजिक कार्याचा तसेच मनपामधील कामकाजाचा उत्तम अनुभव असल्यामुळे मतदारांनी त्यांची उमेदवार म्हणून निवड केली आहे। वार्डाच्या समस्यांची आपल्याला पूर्ण जाणीव आहे, त्यामुळे निश्चितच मतदारांची मते घेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। स्मार्ट न्यूजशी संवाद साधताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। वार्ड क्रमांक 10च्या कक्षेत शहराचा मध्यवर्ती भाग समाविष्ट आहे। या ठिकाणी मतदार राजा जागरूक असून अनुभवी नगरसेवकासाठी निश्चित मतदान करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। टॅलेंटिका आणि स्मार्ट न्यूज तर्फे आगळ्या उपक्रमाला प्रारंभ। बेळगावातील कला क्षेत्रात कार्यरत असलेल्या उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी टॅलेंटिका या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। बेळगावातील हरहुन्नरी कलाकार अमित रायकर आणि अश्रय वेर्णेकर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होणार आहे। यामध्ये नवोदित कलाकारांना संगीत विषयात कला सादर करण्याची संधी मिळणार आहे। या उपक्रमासाठी आयोजित ऑडिशनचा प्रारंभ बुधवारी करण्यात आला। या उपक्रमाला स्मार्ट न्यूज मीडिया माध्यमचे सहकार्य लाभणार आहे। या ऑडिशन प्रारंभ प्रसंगी स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। यावेळी टॅलेंटिका उपक्रमाचे सदस्य उपस्थित होते। मैं आश्रय वेर्णेकर टैलेंटिका प्लेटफॉर्म से बात कर रहा हूँ। हम लोगों ने एक शो ऑर्गेनाइज किया है, द सिम्फोनी। एक वर्चुअल म्यूजिकल शो है। यहाँ पे हम लोग बेलगाम के हुनर को हम लोग पहचानेंगे यहाँ पे, और इसको इस माध्यम से हम लोग ब्रॉडकास्ट करेंगे स्मार्ट न्यूज़ के द्वारा। तो इनका मैं शुक्रिया करना चाहता हूँ। स्मार्ट न्यूज़ मीडिया ने बेलगाम के टैलेंट को दिखाने के लिए, टैलेंट बेलगाम का जो हुनर है वो हमेशा लोगों के सामने लाने के लिए कुछ न कुछ प्रोग्राम बनाते रहे हैं। आज तक बहुत सारे प्रोग्राम्स को अच्छा रिस्पांस भी मिला हुआ है। तो ये जो टैलेंटिका ग्रुप है, जो आश्रय वेर्णेकर और अमित रायकर लेके आ रहे हैं, उन लोगों को हमने सपोर्ट किया हुआ है थ्रू स्मार्ट न्यूज़ चैनल। और जो बेलगाम टैलेंट की खदान है, बेलगाम में टैलेंट का बहुत बड़ा खजाना है। हर कोई बहुत सारे कलाकार यहाँ पे है, लेकिन उनका हुनर सामने लाने के लिए कोई प्लेटफॉर्म आज तक ज़्यादातर
नहीं हुआ है, इसलिए हम लोगों ने स्मार्ट न्यूज़ के माध्यम से, जो 2 चैनल चलाता है, स्मार्ट न्यूज़ मराठी और स्मार्ट प्लस हिंदी, ये 2 चॅनल के माध्यम से लोगों के सामने आएगा बेलगाम का हुनर। विद्याभारतीतर्फे 2 दिवसांच्या कार्यशाळेचे उद्घाटन अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात विद्याभारती कर्नाटक आयोजित राज्यस्तरीय 2 दिवसीय कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून विद्याभारती क्षेत्रीय सचिव अयाचितलू लक्ष्मणराव, विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, सहसचिव सुजाता दप्तरदार, विधान परिषद सदस्य साबाण्णा तलवार व्यासपीठावर उपस्थित होते। प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती ओंकार भारत माता फोटो पूजन आणि दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले। सुजाता दप्तरदार यांनी पाहुण्यांचा परिचय तर अनंतराम कल्लुराया, गौरी देव, कृष्णा भट, आर के कुलकर्णी, चंद्रकांत पाटील यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। या प्रसंगी सेवंतीलाल शाह, ॲडव्होकेट चेतन मन्नेरीकर, जयंत तिनेईकर, रामनाथ नाईक, माधव पुणेकर आणि बेळगाव शहरातील विविध माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते। पांडुरंग महाराज मंदिराचा जीर्णोद्धार मोठ्या उत्साहात गोवावे सर्कल येथील श्री चिदंबर राजाराम पांडुरंग महाराज समाधी मंदिर यांच्या वतीने पांडुरंग महाराज मंदिराचा जीर्णोद्धार मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब अनगोळकर यांच्या हस्ते पांडुरंग महाराज समाधी मंदिराचे नव्याने बांधण्यात येणाऱ्या जागेवर पूजन करण्यात आले। या प्रसंगी विशाल मुरकुंबी, श्याम नाकाडी, सुभाष अंगडी, प्रभाकर बेन्नूरकर, गजानन गावडे, सोमशेखर नाकाडी, सतीश अनगोळकर आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाळेकुंद्री खुर्द येथे समुदाय भवन कामाला प्रारंभ। बाळेकुंद्री खुर्द येथील कलमेश्वर मंदिरासमोर बांधण्यात आलेल्या समुदाय भवनाचे उद्घाटन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले। त्याचबरोबर मारुती मंदिर येथील समुदाय भवन कामाला प्रारंभ करण्यात आला। आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यासाठी आमदार निधीतून 5 लाखांचा निधी मंजूर केला आहे। याचा प्रारंभ करण्यात आला। आमदार हेब्बाळकर म्हणाल्या, ग्रामीण मतदारसंघातील अधिकाधिक विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे। रस्ते, पाणी आदी कामांना प्राधान्य दिले आहे। त्याचबरोबर मंदिरे, समुदाय भवनांची समाजासाठी गरज असते। त्या ठिकाणी समाज एकत्र येत असतो, त्यांच्यासाठी निधी मंजूर करत असून ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आदर्श करण्यासाठी प्रयत्नशील आहे। ग्रामस्थ आणि मंदिर व्यवस्थापन कमिटीकडून आमदार हेब्बाळकर यांचा सत्कार करण्यात आला। चन्नराज हट्टीहोळी, माजी तालुका पंचायत अध्यक्ष शंकरगौडा पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य निलेश चंदगडकर आदी उपस्थित होते। भारतीय आयुर्विमा महामंडळाचा 65वा वर्धापन दिन साजरा। भारतीय आयुर्विमा महामंडळाची स्थापना होऊन 65 वर्षे झाली। या कालावधीत भारतीय आयुर्विमा महामंडळाची एकूण संपत्ती 38,04,610 कोटी रुपयांची असून गेल्या आर्थिक वर्षात मंडळाला 6,82,205 कोटी रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बेळगाव येथील शाखा 3 चे व्यवस्थापक विनायक गायतोंडे यांनी बोलताना दिली। LICचा 65वा वर्धापन दिन आज देशभरात सर्व शाखांमध्ये साजरा करण्यात आला। टिळकवाडी येथील शाखा क्रमांक 3 मध्ये त्यानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी श्री गायतोंडे यांनी वरील माहिती दिली। वर्धापन दिनाचे औचित्य साधून शाखेत आलेल्या पहिल्या ग्राहकास भेटवस्तू देण्यात आल्या। तसेच MDRT एजंट आणि शाखा अधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। संस्थेचे सर्व कर्मचारी आणि शाखा प्रतिनिधी उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात LIC गीताने झाली, तर सांगता शाखा उपव्यवस्थापक GB वाघमारे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली। माजी महापौर शिवाजी सुंडकर यांनाही कारवाईचा फटका। भारतीय जनता पक्षात शिरकाव करून त्यानंतर उपाध्यक्ष पदाचा मान मिळवलेले माजी महापौर शिवाजी सुंडकर यांच्यावर पक्षाने बंडखोर म्हणून कारवाई केली आहे। तसेच पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। शिवाजी सुंडकर यांच्या पत्नी सुलोचना शिवाजी सुंडकर या महानगरपालिकेची निवडणूक लढवित आहेत। त्याचप्रमाणे त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केली असल्याची तक्रार करण्यात आली होती। त्यानुसार नलिन कुमार कटील यांनी त्यांच्यावर देखील कारवाईचा बडगा उगारला आहे। बेळगुंदी येथील गायरान जमिनी संदर्भातील बैठक फिसकटली।
बेळगुंदी येथील गायरान जमिनीच्या संदर्भातील वादाचा तोडगा काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने बोलवलेली बैठक फिसकटली आहे। या जमिनीत अतिक्रमण केल्याचा मुद्दा उपस्थित करून ग्रामस्थांनी याला आक्षेप घेतला होता। तसेच तहसीलदारांनी देखील जमिनीवर अतिक्रमण होऊ नये अशी सूचना केली होती, परंतु काही समाजाच्या मंडळींनी या जागेसंदर्भात वादाचा मुद्दा उपस्थित केला होता। तसेच अतिक्रमण करण्याचे प्रकार सुरू ठेवले होते। याबद्दल ग्रामस्थांमध्ये वाद निर्माण झाला होता। यावर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत त्या समाजाच्या ग्रामस्थांनी बैठक अर्धवट सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे ही बैठक फिसकटली आहे। आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा सदर बैठक आयोजन करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे। बेळगावचे 5 क्रिकेटपटू विभागीय संघात बेळगावच्या 5 क्रिकेटपटूंची बेंगलोर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी धारवाड विभाग संघात निवड झाली आहे। नुकत्याच हुबळी येथे पार पडलेल्या निवड चाचणी स्पर्धेत या क्रिकेटपटूंनी नेत्रदीपक कामगिरी करत निवड समितीचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले। व्यंकटेश शिराळकर, यश हावळनाचे, ध्रुव देसाई, रुशील दोरकाडी आणि आकाश असलकर यांची सदर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। ऋषिकेश राजपूत आणि ओमकार देशपांडे यांची राखीव खेळाडूमध्ये निवड झाली आहे। सदर विभागीय स्पर्धा बेंगलोर येथे 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान होणार आहेत। समर्थ व्यायाम मंदिर येथे टेटे अकॅडमीचे उद्घाटन। ठळकवाडीतील बुधवार पेठ येथे असलेल्या समर्थ व्यायाम मंदिर या क्रीडा संकुलनात बालाजी टेबल टेनिस अकॅडमीला प्रारंभ झाला आहे। समर्थ मंदिराचे सदस्य सचिन बिच्चू यांच्या हस्ते टेबल टेनिस हॉलचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी मंदिराचे अध्यक्ष गोविंद फडके, सेक्रेटरी विवेक तिनेईकर, प्रशांत शानबाग, प्रमुख प्रशिक्षक संजय बिरंजे, राघवेंद्र रायकर यावेळी उपस्थित होते। प्रारंभी श्री महालक्ष्मी आणि महासरस्वती फोटोचे पूजन करण्यात आले। नव्याने प्रारंभ करण्यात आलेल्या या बालाजी टेबल टेनिस अकॅडमीमध्ये आधुनिक पद्धतीचे खास टेबल घालण्यात आले आहेत। भारतीय खेळाडूंनी इतिहास घडवला, पॅरालिम्पिकमधील पदकांची संख्या दुहेरी। जपानची राजधानी टोकियोत सुरू असलेल्या पॅरालिम्पिक 2020 क्रीडा स्पर्धेत भारताने इतिहास घडवला आहे। काल मंगळवारी 2016च्या रिओमधील चॅम्पियन मरियप्पन थंगवेलू आणि शरद कुमार यांनी पुरुषांच्या उंच उडीतील T42 प्रकारात रौप्य आणि कांस्य पदक जिंकून भारताच्या पदकांची संख्या 10 वर पोहोचवली आहे। पॅरालिम्पिकमधील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे। याआधी भारताने 1984 साली आणि 2016 साली सर्वाधिक 4 पदकं जिंकली होती। फक्त 2 संघ आणि BCCIला होणार 5000 कोटींचा फायदा। नव्या वर्षातील IPL मोसमात 2 नव्या संघांचा समावेश होणार आहे। यामुळे भारतीय क्रिकेट मंडळास किमान 5000 कोटी रुपयांची कमाई होण्याची शक्यता आहे। सध्या IPL 8 संघात होते। 2022च्या मोसमापासून ती 10 संघाची होईल। IPL प्रशासकीय समितीत 2 नव्या संघांची निविदा प्रक्रिया निश्चित केली आहे। नव्या संघांसाठीची निविदा 10 लाख रुपये देऊन खरेदी करता येईल असे जाहीर करण्यात आले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।